चला सामना इथे सुरू करत आहोत. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड निखिल आणि यश आलाय. यश आघाडीला आहे स्ट्रायकिंग एंडला, निखिल नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्या षटक घेऊन अमय गोलंदाजी मार्कवर. चला वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. पहिला सामना सुरू होऊन जवळजवळ 50 मिनिटं झालेली आहेत. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, फास्ट खेळायचं आहे. अदरवाईज शेवटच्या टप्प्यात 6 षटकं कमी केली जातील. अमयचा पहिला चेंडू, ऑल द बेस्ट. ओव्हर पिच होता, चांगला फटका, थोडासा बॅकफुटला थांबून 2 धावेचा फटका, कॉन्फिडन्स शॉट मिळते. ते 2 धावा, खातं उघडले 2 धावेने. धावसंख्या 2. पहिल्या चेंडूवर यशच्या बॅटमधून 2 धावा, खातं उघडले 2 धावेने. ओ लोअर फुल टच चेंडू होता, लोअर फुल टच चेंडू. जेवढ्या वेगाने चेंडू येतील तेवढ्याच वेगाने फटकेबाजी सुद्धा होईल, पण जेवढ्या कमी गतीने चेंडू होतील, आता मतलब आपण हे चित्र बघितलं पहिल्या सामन्यामध्ये, जेव्हा जेव्हा कमी गतीचे चेंडू, एक तर ते आपण बघतो की लाईट डिलिव्हरी यूज झाल्या त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये, सिक्सर सुप्रीमोच्या, आणि अशा मुवमेंटला लाईट डिलिव्हरी येत असताना क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण बघतो की हलक्या चेंडू टाकले जातात, डॉट पाहायला मिळतात. थांबून एक्झिक्यूट केलाय, पॉज अँड डिस्पॅच, 2 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर डॉट, पुन्हा 2 धावा, धावसंख्या दाफलकर 4. अमयच्या जवळ काही खेळाडू येतात, काही चर्चा करतात, काही कानमत्र देत आहेत. बघायचं कानमत्र कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार अमय. यश ऑन स्ट्राईक अगेन. लक्षात ठेवा 20 मिनिटं फक्त तुमच्याकडे आहेत. मगाशीच मी उल्लेख केला की आता मात्र सामना 11:40 सुरू झाला आहे आणि 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत ॲट एनी हाऊ. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, मिड ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय अँड विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज बाद यशच्या स्वरूपात. ॲट एनी हाऊ. नवीन फलंदाज प्रसाद येतोय तिसऱ्या क्रमांकावर, वन डाऊन बॅट्समन. सामना बघत होतो म्हणजे मातुश्री वर्सेस देवश्री फायटर्स या संघामध्ये असेल ती गणेश 11 वर्सेस दर्पण 11 या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे टॉससाठी. अमयला पहिला येईल, यश मिळाल्यानंतर दुसरी पुढच्या चेंडू आपण आक्रमक फटका बघतोय. फलंदाज निखिलच्या बॅटमधून 2 धाब्यांसाठी, धावसंख्या 2 ने पुढे सरकली, एकूण 6 धावा धावफलकावर. 6 लॉस ऑफ 1. अमय पुन्हा सज्ज होईल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पुढचा चेंडू घेऊन. पहिलं षटक, फुल टॉस आहे, ऑनसाइडला प्लेस केलाय. पुन्हा 2 धावेचा फटका आणि धावसंख्या दाफलकर 8. 8 लॉस ऑफ 1 इन फर्स्ट ओव्हर. गणेश गली बिग बॅश सेकंड डे, दिवस क्रमांक 2 आणि दुसरा सामना सुरू आजच्या दिवसातला. नेक्स्ट मॅचसाठी ऑलरेडी येथे इन्व्हाइट करतो मी गणेश 11 आणि दर्पण या 2 संघांना. षटक पहिले समाप्त होते, एका षटकाकडे धावसंख्या दाखवणार अंकी झाली एकूण 8 धावा. एकाकडेच्या मोबदल्यात प्रथमेश मुंगे माझ्यासोबत जे आमचे गुणसंख्यक लेखक आहेत या स्पर्धेमध्ये. एका षटकाकडे धावसंख्या 8 धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो वेदांत. वेदांत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. ओ व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, व्हॉट एक्झिक्युशन. पण बघायचं चेंडू किती धावा मिळतात, त्या बघायचे पंच काय सिग्नल करतात त्या चेंडूवर. ओ दॅट्स अ ग्रेट शॉट, चौकार. बॉटम हँड, काय फटका होता प्रसादच्या बॅटमधून. चौकार वसूल केले, खातं उघडले चौकाराने. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12 धावा धावफलकावर. वेदांत पुढचा चेंडू घेऊन
वेगवान चेंडू आणि तेवढाच वेगवान फटका. चेंडू थेट थर्ड फ्लोअरला. 2 धावांसाठी. लँड झालाय. पण खरंच कौतुक करायला बघा, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळते एकदम क्लोज विजन आमच्या कॅमेरामॅनचं. मी मगाशीच उल्लेख केला की मुंबईचं क्रिकेट म्हणजे पॅकग्राऊंडचं क्रिकेट, बंद मैदान. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. मागच्या 2 चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये हा चेंडू खूपच कमी गतीने हाताळला आहे. पण जेव्हा जेव्हा वेगवान चेंडू तेव्हा तेव्हा वेगवान फटके सुद्धा पाहायला मिळालेत. गुड बॅटिंग फ्रॉम प्रसाद. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या कायम धावफलकावरती 14 धावा. 14 ऑन स्कोर कार्ड. 1 गडी बाद. प्रसादने मात्र कॉन्फिडंट बॅटिंग केली मैदानावर आतापर्यंत आणि बॉटम हँड खूप चांगला वापरतोय. व्ही शेपमध्ये फटके खेळणे जास्त तो पसंत करतो. हाफ व्हॉलीवर आपल्या बॅटच्या माध्यमात चांगलं एक्झिक्युशन तो करतोय. आतापर्यंत त्याचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 6 धावांचा एका चौकारच्या मदतीने. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 एका गड्याच्या मोबदल्यात. पुण्याचा फसवा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाचा थोडासा दूर चेंडू निघून जातोय. एकच धाव. कंपाऊंडच्या अगोदर चेंडू लँड होऊन जर कंपाऊंडमध्ये जातोय तर निश्चित एकच धाव असणे. डायरेक्ट जर चेंडू निघून गेला तरच 2 धावा आहेत. हा बॅकग्राऊंडचा नियम आहे, या बंद मैदानाचा नियम आहे या गणेश गल्ली बिग बॅशमध्ये. आणि कौतुक तर सातत्याने या सर्व रहिवाशांचं व्हायला हवं, कारण ते आम्हाला 2 दिवस अक्षरशः सहन करतात. खेळाडूंचं क्रिकेट, त्यांचे गिरले, त्यांच्या गॅलरीमध्ये बॉल किंवा कॉमेंट्रीमधून येणार त्यांच्यासाठी आवाज, संगीत. एकतर रविवारचा सुट्टीचा दिवस असतो आणि सुट्ट्या दिवसामध्ये या सर्व खेळाडूंचा त्रास त्यांना भोगावा लागतो, पण कुठल्या प्रकारची कंप्लेंट कधी करत नाही हे रहिवासी. यासाठी त्यांचं कौतुक व्हायला हवं. धावसंख्या 14. 15 धावा. चांगला फटका पाहायला मिळते. ड्राईव्ह खूप चांगला आहे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, ऑफ ड्राईव्ह. बॉटम हँड जबरदस्त आहे प्रसादकडे. व्ही शेपमध्ये खेळणं जास्तीत जास्त पसंत करतो प्रथमजी प्रसाद. चांगला शॉट एक्झिक्यूट केला. धावसंख्या 16 धावा. 16 ऑन स्कोर कार्ड. मॅच बिटवीन देवश्री वर्सेस मातृश्री 11. वेदांत आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. दुसरं षटक तो घेऊन आलाय आपल्या संघाकडून. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. समोर फॉर्ममध्ये चेंडू अडवलाय तो म्हणजे वेदांतने. दुसऱ्या षटकात चांगलं कमबॅक केलंय वेदांतने. 2 षटकांचा खेळ इथे जवळजवळ समाप्त होतोय. एकही एक्स्ट्रा नाहीये आणि 2 षटकाकडे धावसंख्या धावफलक एकूण अंकी जर ती 8च्या गतीने 16 धावा धावफलकावर. बघा, प्रत्येक षटकामागे टाइम लिमिट सांगण्याची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा मी इथे मेन्शन करतो तुम्हाला 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि आतापर्यंत तुम्ही बरोबर 9 मिनिटं घेतले 2 षटकं टाकण्यासाठी. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं ॲट एनी हाऊ कंप्लीट करायची आहे. फास्ट खेळा. तनय नवीन गोलंदाज येतोय तिसरा षटक घेऊन. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि 4 षटकात तुम्ही बघतात प्रत्येक षटकामध्ये फ्रेश गोलंदाज संघनायक वापरतोय. स्ट्राईक एंडला प्रसाद. ऑफ स्टोनच्या बाहेर खराब फटका. शॉर्ट सिलेक्शन चुकलंय. मिड ऑफला चूक होत नाहीये. इज अ बिग विकेट. प्रसाद बॅक टू द पवेलियन. फलंदाज येण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज निघणं गरजेचं आहे. मुंबईच्या क्रिकेटर्सना मला ही गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे, कारण लेदरचं क्रिकेट खूप जवळून अनुभवतात हे सर्व खेळाडू आणि लेदरच्या क्रिकेटमध्ये आपण बघतो की टाइमआउट सुद्धा नियम असतो. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. हाफ फ्री चेंडू होता आणि तोपर्यंत एक्झिक्यूट केल्याने निश्चित चेंडू जातो तो डीप मिडमध्ये. मी त्या 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल मला सांगता येतं प्रथमेश.
18 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद. स्ट्राईक एंडला आघाडीचा फलंदाज निखिल. चांगला फटका थांबून एक्झिक्यूट केलाय. पॉज अँड डिस्पॅच. व्हॉट अ कनेक्शन. 6 रन. ऑप्शनच्या बाहेर जाऊ दिलंय. लेफ्ट केलंय. वाईट डिलिव्हरी. खराब गोलंदाजी. दबाव गोलंदाजावर. धावसंख्या 25 कंप्लीट. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 25 धावा धाव फलकावर. 25 धावा. नॉन स्ट्रायकिंग गेला फलंदाज आपण बघतोय महेश. थांबून खेळायचा प्रयत्न होता. स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि गतीने मात्र परिवर्तन करताना थोडंसं बीट केलं त्या बॅट्समनला. स्ट्रायकिंगला निखिलला. चांगलं कमबॅक तनयकडून. 25 लॉस ऑफ 2. तनय काहीतरी चेंजेस आणतोय फिल्डिंगमध्ये. आपल्या गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट पुन्हा एकदा. थांबून ऑनसाईडला प्लेस केलंय. चेंडू आतमध्ये येतोय. 2 धावाचा प्रयत्न असेल पण एकच धाव इथे मात्र कंप्लीट होते या चेंडूवर, कारण चेंडू आतमध्ये आलाय रेलिंगला लागून. आणि एकच धाव. 1 धावसंख्या पुढे सरकली. एकूण 26 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय. 3 षटका धावसंख्या 26. 8.66ची गती मेंटेन केली प्रति षटकामागे. अजून एक षटक शिल्लक आहे इनिंगमधलं. नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी इन्व्हाइट करतोय गणेश 11 आणि दर्पण. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. गणेश 11 आणि दर्पण दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी रिपोर्ट करा. पंच अंपायर स्टील 1 to go. अजून एक चेंडू शिल्लक आहे. तनय इथे मात्र खेळाडू समोर समोर इथे उभा होता त्यामुळे निर्धाव जातो चेंडू. म्हणजे सरासरी तीच असणार आहे. 8.66. निर्णय षटकात गोलंदाज अप्पन सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. व्हेरी गुड क्रिकेटर पुराणा चावल अप्पन. चेंडू उंच. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. अप्पन स्वतः अप्रिशिएट करतोय. षटकार. अप्पन ऑन बॉलिंग मार्क स्वतः त्याने ॲप्रिशिएट केलंय या फटक्याला. दिस इज कॉल्ड स्पोर्ट्समन स्पिरिट. दर्पण टॉस विन आहे आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अप्रतिम डिलिव्हरी. इन स्विंग. सुपर डिलिव्हरिंग. फिंगर रोल करत असताना कमबॅक करत असताना अप्पन. मी मगाशीच उल्लेख केला की पुराणा चावल अत्यंत अनुभवी खेळाडू या विभागातला. आणि काय चेंडू हात आलाय. षटकार मारल्यानंतर मात्र पुढचा चेंडू मारण्याची संधी दिली नाही फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र आउटसाइड एज होती. जवळजवळ चेंडू इथे मात्र बॅटची खालची गड घेऊन बॉटम एज घेऊन निघून गेला होता. डॉट डिलिव्हरी अगेन.
षटक क्रमांक निर्णायक चौथा मार्गस्थ आहे अप्पनकडून आणि अंपनने मात्र नंतरच्या 2 चेंडूत जबरदस्त कमबॅक करून दाखवलंय. स्ट्राईक एंडला निखिल आघाडीचा फलंदाज. टॉस केलाय ऑन साईडला दर पण चेंडूपर्यंत पोहोचणार का? बॅकअप चांगलं येते तोपर्यंत मी तिथे एकच धाव. अजून एक धाव ॲड होईल. धावफलकर एकूण अंकित झाले ते मला सांगतात प्रथमेश. 33 धावा. ऑन साईडला खेचून आणला हा फटका 2 धावेंसाठी. ऑफ्टनच्या बाहेर हलकासा लेग ब्रेक होता. 2 धावे धावसंख्या पुढे सरकेली. एकूण धावफलकर 35. हवेमध्ये चेंडू झेल उडालाय आणि क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. मिड ऑफला चूक होता नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. ते मातोश्री या संघासमोर देवश्री या संघासमोर कारण नाणेफेक त्यांनी जिंकली होती. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मातोश्री संघाने बनवले त्या 35 धावा 4 षटकांच्या सामन्यामध्ये आणि 36 धावसंख्येचं लक्ष आपण बघतोय उभारलंय ते देवश्री फायटर या संघासमोर. मग अशा आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये 37 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या नाही. 2 धावांनी सामना गमवावा लागला तो देवश्री फाउंडेशन या संघाला. पण इथे मात्र बघायचं लक्ष असेल ते देवश्री फायटर या संघासमोर. इथे मात्र कशा प्रकारे धीरज फाउंडेशन ज्याप्रमाणे आपण बघितलं की 2 धावांनी सामन्यामध्ये पराभूत व्हावा लागला. पण देवश्री फायटरच्या समोर 35 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र उभारत असताना 36 धावा त्यांना करायच्या सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये. इलेव्हन फिल्डिंग लावून घ्या आपण वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. दर्पण 11 या संघाने नाणेफेक जिंकली आहे गणेश 11 या संघासमोर. ओपनर बॅट्समन ऑन द ग्राउंड चेजिंग द टोटल ऑफ 36 in 4 ओव्हर. अप्पनच्या सोबत आला आघाडीला फलंदाजी करण्यासाठी तो अमय. अप्पन वॉट अ क्रिकेटर. दुसरे रिमेंबर फ्रॉम मनसे चषक सचिन गुळ्यांची स्पर्धा जी आपण नरेपारच्या मैदानावर त्याचं मात्र खूप चांगलं उद्घाटन सोहळा बघितला सुरुवात बघितली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून लोकल टॅलेंट काय असतं ते लोकल टॅलेंट मला अप्पनकडून बघायला मिळालं. तो वॉट अ क्रिकेटर. डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला पाहायला मिळाली. एक मॅच विनर म्हणून त्याच्याकडे आम्ही नेहमीच बघतो. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. शिवडी विधानसभेतला अत्यंत गुणवान खेळाडू असं म्हणायला हरकत नाहीये अप्पन. बॅटिंगला येतो ओपन करण्यासाठी. 36 करायचे आहेत. 4 षटकांमध्ये 9ची गती राखायची आहे प्रति षटकामागे. रिक्वायर्ड रन 9.00. सगळ्याच सीझनमध्ये जबरदस्त इम्प्रेस केलं अंपनने. 3 वर्ष आपण मनसे चषक बघितली नरेपारच्या मैदानावर. नंतर आपण बघितलं की शक्ती चषक म्हणजे सेंट्रल ग्राउंडवर आणि सर्व स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू स्ट्रायकिंगला बॅटिंगला आलाय अप्पन. चला फास्ट खेळा. जवळजवळ 12 वाजता झाले त्या घड्याळामध्ये. सगळं काही आमच्याकडे आज पण आपल्याकडे वेळ नाही आहे. पंच इथे सिग्नल करतात विवेक नेरुरकर पंचांच्या भूमिकेत आणि स्ट्रायकिंगचे पंच जतीन भुयाळ. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते तो यश आणि स्ट्रायकिंग एंडला अप्पन. हो ऑप्शनच्या बाहेर चेस केलंय. वाईट डिलिव्हरी
खराब चेंडू. पहिल्या चेंडू सुरुवात वाईडने, अतिरिक्त धावेने. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण व्यासपीठासमोर एक लाईन बघतोय. त्या लाईनच्या पलीकडे हे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. कोणालाच अनुमती नाही आहे त्या लाईनच्या बाहेर येऊन फिल्डिंग किंवा येऊन थांबण्याची पॉवर प्लेमध्ये. चेंडू हवेमध्ये, 2 धावेचा फटका. ही ओळख आहे या खेळाडूची. मोठे फटके न मारता सिंगल डबलवर जास्तीत जास्त तो प्राधान्य देतो. रनिंग मिड विकेट खूप स्ट्रॉंग आहे खेळाडूकडे. धावसंख्या धावफलकावर 3. ओ चांगला फटका व्ही शेप मध्ये कव्हर मध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चेकी सिंगल. धावसंख्या धावफलकावर 4. अमय नॉन स्ट्रायकिंग एंडला, जो स्ट्राईक एंडला आता मात्र येते फलंदाजीला. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. एक वाईड, एक डबल, एक सिंगल. आतापर्यंत 2 चेंडू. बॅटमन आले त्या 3 धावा, एक वाईड आहे. 36 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. लक्षात ठेवा बरोबर 11:59 पहिला चेंडू पडलाय सेकंड इनिंगचा. यश थोडासा दूर जात असताना ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता, चांगला फटका, क्रॉस बॅटेड शॉट. प्रयत्न चांगला होता डीप मध्ये, पण बघायचं या चेंडूवर किती धावा मिळत आहेत. पंच इशारा करतायत आणि हा चौकार. गुड शॉट. इट्स अ 4. चाबुक शॉट. अत्यंत वेगवान फटका एक्झिक्यूट केलाय. स्ट्राईक केला बॅट्समन अमयने. चौकाराने खातं उघडलंय. संघाची धावसंख्या धावफलकर 8 धावा. चांगली सुरुवात. इनसाइड एज आणि 1 धाव. यस, विवेक नेहरूकर तेच सांगतात की बॅटची आतली कट घेऊन इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, रुबी कट, बरीच काही नावं आहेत अशा फटक्यांना. आतली कट घेऊन चेंडू थोडासा डायव्हर्ट सुद्धा झाला, कीपरला बीट करून गेला डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 9. जी सरासरी हवी होती प्रति षटकामागे ती सरासरी निश्चित मिळते. ती मैदानावर फलंदाजी करत असताना देवश्री फायटर्स या संघाला. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. नेक्स्ट बॉल. यश फुल टॉस आहे. खराब चेंडू. योग्य उत्तर. 2 धावा. 2 धावाच्या मैदानी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. अजून या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. 1 to go अँड स्कोर इज 11 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 1 to go. पहिला चेंडू वाईड आहे. त्यानंतर आपण बघितलं डबल, एक सिंगल, एक चौकार, एक सिंगल, त्यानंतर डबल. एकूण 5 चेंडू झालेत. 11. होतं विकेट. थांबून एक्झिक्यूट केला. क्रॉस बॅटेड शॉट. मिळतील ते 2 धावा पुन्हा एकदा. एवढ्या कमी गतीने चेंडू येत आहेत की अक्षरशः फलंदाजाला मात्र भरपूर रूम भेटतोय, वाव मिळतोय, जागा मिळतोय आणि फटका एक्झिक्यूट करत असताना आपण बघतोय 2 धावांसाठी. पहिल्या षटकाची सुरुवात खूप चांगली झाली आहे. बॅटिंग करत असताना देवश्री फायटर्स या संघाची धावा कुठल्याच मैदानावर तब्बल 13 धावा. आणि त्यासाठीच लगेचच आपण बघतोय टीम मीटिंग कॉल केली आहे. पण ही टीम मीटिंग जास्त लांबवू नका, त्वरित कंप्लीट करा आणि सामना लगेच सुरू करा. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा तुम्ही बघता थेट प्रक्षेपण आहे. पंचांच्या भूमिकेत जतीन भोयाळ, विवेक नेहरूकर आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे काम पाहतात त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही कालच्या दिवसापासून. याचा पूर्णपणे श्रेय जाते ते पंचांना. वी ऑल्सो से थँक्स टू ट्रिपल एस लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे स्पर्धेचं. निखिल आल्या गोलंदाजी मार्कवर. विवेक ऑन बॉलिंग मा स्ट्रायकिंग इला अप्पनचं आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन 2 धावेमध्ये 2 चेंडूमध्ये 3 धावा. तर अमय एका चौकारच्या मैदानी 3 चेंडू आतापर्यंत धावा कुठल्यात त्या 8.
ऑफ स्टंपच्या बाहेर खूप चांगला फटका, अपिश फटका, 2 धावेसाठी. सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेट विथ द. सामन्याची कंडिशन काय असू दे, सामन्याचा दबाव किती असू दे, पुढचा चेंडू 2 धावेंसाठी, 2 धावेंसाठी हा फटका. मी मागे तोच उल्लेख केला की सामना कुठल्याही मोमेंट असू दे, कुठल्याही क्षणाला असू दे, कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता डोक्यावर बर्फ ठेवून बॅटिंग करणारा फलंदाज म्हणजे अप्पन. 2 धावेमध्ये त्या चेंडूवर धावसंख्या 2 ने पुढे सरकते. एकूण धाव फलकावर 17 धावा. स्टेपवरून खेळायचा प्रयत्न, पहिल्यांदाच कॉन्सन्ट्रेशन चुकलंय ते अप्पनचं. थोडासा मिसटाईम झाला, फटका बॅटच्या खालून चेंडू निघून गेला. मी मगासपासून उल्लेख करतो की आपण बघतोय क्रिकेट स्पर्धेमध्ये बॅकग्राऊंड आहे, बंद मैदान आहेत, अशा मोमेंटला संघ आयोजकांनी हलके चेंडू वापरले आणि त्यामध्ये तो मी हलक्यातून जर चेंडू टाकला तो अजून कमी गतीने जातोय. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, व्ही शेपमध्ये फटका, 2 धावेंसाठी. एकमेव चेंडू आतापर्यंत अप्पनकडून मिस झालाय, डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू निर्धाव आपण या क्षेत्रामध्ये किंवा या षटकामध्ये बघितलाय आपण. चेंडू द्यायचे पंचांकडे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये आपण बघतोय अजूनही धावा. आपण षटकात आपण बघतोय ते 19 धावा एकही गड्याच्या न मोबदल्यामध्ये किंवा एकही गड्या आतापर्यंत बाद झालेला नाही आहे, विदाऊट लॉस. चांगली बॅटिंग अमय आणि त्याचबरोबर अप्पनची. प्रथमेश डेकोरेटर्स, आय लव्ह मिसळ, त्याचबरोबर सन्माननीय शाखा प्रमुख किरण प्रभाकर तावडे यांचा सुद्धा आवर्जून उल्लेख करूया. राऊंड विकेट. चेंडू उंच गेलाय, उंच गेला हा चेंडू. बघायचा फटका किती सुंदर आहे. यस, झाडाला लागून चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. फिनिश झाला नाहीये चेंडू. एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 20, 20 ऑन स्कोर कार्ड. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम, कोणी खेळ जवळपास नाहीये, झेल होणार का? ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कमिटमेंट. न्यू बॅट्समन. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12 बॉल 16 टू विन. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 13, या षटकाला त्या धावा 7, एक विकेट सुद्धा मिळाली. काय गोलंदाजी करत असताना आपण बघितलं, त्या गोलंदाजीवर फॉलोमध्ये अप्रतिम झेल टिपला तो गोलंदाज निखिलने. गुड कॅच, क्वालिटी कॅच पाहायला मिळाला. 2 षटकाकडे धावसंख्या 10च्या गतीने 20. आता मात्र रिकवर रन रेट 8चा आहे, कारण 16 धावा करायच्या 2 षटकांमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद. ओ अप्रतिम फटका, वेगवान फटका, आणि तो सुद्धा फिनिश झालाय. अप्पनच्या बॅटमधून तडाखा षटकार. पहिल्या चेंडू जणू काही प्रसादच दिलाय. क्रॅकिंग शॉट फ्रॉम अप्पन. ओ हो, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ टायमिंग, जलवा इथे मात्र अप्पनचा. व्हॉट अ शॉट, बॅक टू बॅक 6. जबरदस्त बॅटिंग. त्यांनी नेहमीच इम्प्रेस केला असा फलंदाज. घ्या 22 धावा. 4 धाव्यांची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. 2 धावा दिल्या चेंडूवर.
सामना अत्यंत जवळ आला आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. सुपर बॅटिंग इम्प्रेस केले आपणने आज सुद्धा. मनसे चषकाचं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, काय क्रिकेट खेळला हा खेळाडू. वी शेप मध्ये मॅच फिनिश. सामना जिंकलाय 100ली अप्पनने. 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन स्वतःच्या खात्यामध्ये आणि या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार सुद्धा या खेळाडूने पटकावलाय. मॅन ऑफ द मॅच गोज टू अप्पन. मॅग्निफिसंट क्रिकेटर. सिद्धेश सावंत शुभेच्छा आम्ही देत आहोत सामनावीरचा पुरस्कार. भरपूर सारे क्रिकेटर आहेत या विभागात. मी गोपीचा सुद्धा उल्लेख करतो. याच विभागातला खेळाडू सुद्धा सुद्धा जबरदस्त इम्प्रेस केला आपल्या परफॉर्मन्सने आणि अप्पन ठरल्या सामन्याचा सामनावीर. 26 धावांची खेळी, 1 विकेट सुद्धा त्यांना मिळाली आहे पहिल्या सत्रामध्ये 9 धावा खर्च करून. आणि अप्पन इज द मॅन ऑफ द मॅच. साठी नेक्स्ट मॅच बिटवीन गणेश 11 वर्सेस दर्पण. टॉस वोन बाय दर्पण. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बघितला सामना आपल्या संघाच्या बाजूने त्यांनी झुकवला, जिंकून दिला आणि ते मात्र धावसंख्येचा पाठलाग किती करत असताना सामना ते जिंकला आहे. तो देवश्री फायटर्स या संघाने पुढच्या वेळी त्या संघाने प्रवेश केला आहे. कारण आपण बघतो की लीग आणि नवीन सामने ते सुरू होतोय दर्पण 11 वर्सेस गणेश 11 यांच्यामध्ये. दर्पण 11 संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इन्व्हाइट केले गणेश 11 या संघाला की आपण या आणि फलंदाजी करा. थोडीशी विश्रांती घेतो. सामना पण जसं आपण इथे सुरू करू आपण लगेच होणार आहोत. पंचायतच्या आतमध्ये जिथे मात्र जतीन भुयाळ आणि प्रसाद सहस्त्रमध्ये सज्ज होतील आणि कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय आमचे समालोचक